नमस्कार. सगळ्यांना माहिती आहे की आपण ट्रस्ट बिटकॉईनमध्ये गेले 6 महिन्यापासून काम करतो आहे. पण एक तुम्हाला गोष्ट आज मला इथं आवर्जून दाखवायची आहे, म्हणून थोडासा हा एक रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्ही इथे आता एक स्क्रीन मी ओपन केली. ट्रस्ट बिटकॉईनमध्ये माझं अकाउंट जे मी केलेलं होतं पहिलं ते मी इथं ओपन केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मी तुम्हाला इथे लाईव्हमध्ये दाखवतो आहे की जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला जो व्यक्ती ज्यानं $1 ज्यावेळेला कॉईनची किंमत होती त्यावेळेला सुरुवातीला 5,000 कॉईन घेतलेले आहेत आणि त्यानं हे 5,000 कॉईन हे थर्ड फेजमध्ये म्हणजे $100च्या फेजमध्ये आत्ता विक्रीला लावलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थर्ड फेज ही 22 सप्टेंबरला सुरू झाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर आणि जर विचार केला तर 22 डिसेंबर म्हणजे अजून 3 महिने पूर्ण झालेले नाहीत, फक्त 2.5 महिने झालेत. तर ज्या व्यक्तीचे हे 5,000 कॉईन ज्यानं थर्ड फेजमध्ये लावलेले त्याचा पोझिशन नंबर 1 आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीचे 5,000 मधले आत्तापर्यंत जवळजवळ 2,525 कॉईन हे विकले गेलेले आहेत आणि 2,475 त्याचे बाकी आहेत. म्हणजे फक्त 2 ते 2.5 महिन्याच्या काळामध्ये त्याचे निम्मे कॉईन विकून गेलेले आहेत. 5,000 कॉईन म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 15 दिवसात महिन्याच्या ह्या पिरियडमध्ये मोठा धमाका आपला सुरू होतो आहे. दुबई होते आहे, बँकॉक होतं आहे, पटाया, सिंगापूर. त्यामुळे हे कॉईन मला वाटतं की जेवढा 2-2.5 महिने वेळ लागला, कदाचित पुढच्या 1 महिने ते 1.5 महिन्याच्या पिरियडमध्येच हे 2,500 कॉईन जे राहिले शिल्लक 2,475 हे सुद्धा संपू शकतील. आणि जो 1 नंबरचा पोझिशन व्यक्ती आहे त्याला 2 ते 2.5 महिन्याच्या एका पिरियडमध्ये ते 3 महिन्याच्या आतच त्यानं जे $1 किंमत असताना 5,000 कॉईन घेऊन जे थर्ड फेजमध्ये विक्रीला लावलेले आहेत त्या व्यक्तीला आता पैसे आत्ता किती मिळणार आहेत त्याचं मी तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीनं 5,000 कॉईन घेतले. त्याची किंमत होती $1 म्हणजे सरासरी ₹96. म्हणजे जर तुम्ही बघितली तर तिथे त्याची इन्व्हेस्टमेंट झाली फक्त $4,80,000. आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे $100चा रेट चालू आहे. $100 म्हणजे सरासरी ₹9,600ला एक कॉईन आहे. मग त्याचे 5,000 कॉईन गुणिले ₹9,600 जर काढले तर त्याचे मित्रांनो होतात ₹4,80,00,000 आणि ह्या फेजमध्ये त्याला 60% पैसे मिळणार आहेत. म्हणजे जवळजवळ त्याला आत्ता मिळणार आहेत या ज्यावेळेला त्याचे 5,000 कॉईन विकून पूर्ण होतील त्यावेळेला ₹2,88,00,000. म्हणजे फक्त 4,80,000ची इन्व्हेस्टमेंट ह्या व्यक्तीनं 2023मध्ये ज्यावेळेला सिस्टीम सुरू झाली असेल, $1 कॉईन निघाला असेल त्या व्यक्तीला फक्त 3 वर्षाच्या पिरियडमध्ये $2,88,00,000 मित्रांनो आत्ता मिळणार आहेत. आणि आता तुम्ही बघितलं त्याचे जवळजवळ 2,525 कॉईन संपलेले आहेत. गुणिले ₹96 जर धरलं, ₹9,600 धरलं तर त्याचे जवळजवळ झालेत आत्ता $2,42,00,000. गुणिले ह्याचे 60% काढले तर ॲव्हरेजली त्या व्यक्तीला आत्तापर्यंत $1,45,00,000 गेलेत आणि पुढच्या येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यात त्या व्यक्तीला अजून $1,45,00,000 मिळणार आहेत. विचार करा मित्रांनो, थर्ड फेज ही एवढ्या फास्ट संपायला मुवमेंट चालू होणार आहे. त्यामुळे ज्यांनी $1 घेतले त्यांना तर पैसे मिळत आहेतच. ज्यांनी $10 पैसे आत्ता कॉईन घेतलेत आणि 10 विक्रीला लावलेले आहेत त्यांनासुद्धा आता आपले कॉईन विकून पैसे मिळवण्याची संधी निर्माण झाली. हा क्यू पोझिशनवाला आहे ज्याला सिस्टीम त्यानं काम न करता सिस्टीम किंवा तो काम करत असेल त्यामुळे त्याचेही कॉईन त्याच्या पद्धतीने विकले जात असतील. त्यामुळे त्याचे 2,500 कॉईन विकले गेलेत. मग विचार करा की पोझिशन किती फास्ट. आता सगळ्यांचेच काही 5,000 कॉईन नाहीत, कोणाचे 100 आहेत, कोणाचे 200 आहेत, कोणाचे 500 आहेत, कोणाचे 1000 आहेत, एखादा असू शकतो जास्तसुद्धा. पण
जर 5,000 कॉईन संपायला सरासरी 2-3 महिन्याचा लागत असेल तर आपले 100, 200, 150, 300 कॉईन संपायला मला असं वाटतं की 15 दिवस महिना, 15 दिवस महिना, सरासरी ॲव्हरेजली पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपले सगळ्यांचे कॉईन हे $100 ज्यांनी 10मध्ये घेतले असतील किंवा ज्यांनी 1मध्ये घेतले असतील, आपल्यातले बहुतेक सगळे 10मध्ये आहेत, तर ज्यांनी 10मध्ये घेऊन 100मध्ये विकायला लावलेत त्यांचे पोझिशननुसार जर गेला तर तुम्हाला येणाऱ्या 1.5-2 वर्षाच्या पिरियडमध्ये पोझिशन जशी तुमची येईल तसे तुमचे कॉईन विकून तुम्हाला पैसे येणार आहेत. पण विचार करा की ही फेज जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की जर ही फेज आपल्याला 2 वर्ष 2.5 वर्ष वाट न बघता फक्त 1 वर्षात संपवायची आहे, 1.5 वर्षाच्या आत संपवायची आहे, म्हणजे तुम्ही जे कॉईन $10मध्ये घेऊन $100मध्ये विकून आपले 6 पटीनं पैसे मिळवायचे आहेत असा ज्यांचा मानस आहे त्यांनी काय करायचं, तर फक्त आपल्या खाली बिझनेस करायला थोडंसं प्राधान्य द्या. नवीन लोकांना या सिस्टीममध्ये आणा. ज्या लोकांना आपण बँकॉक, पटाया, दुबई किंवा सिंगापूर अशा पद्धतीनं कसं सिस्टीम देतं आहे, जे आम्ही अनुभवलं आहे, 4-4 फॉरेन ट्रिप ह्या सिस्टीमच्या माध्यमातून करून आलो आहे. 5 स्टार लक्झरियस काय असतं हे आम्ही अनुभवलं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुम्हीही त्याचा लाभ घ्यावा. आणि जसं आत्ता क्यू पोझिशन 1वाला आत्ता ह्यामध्ये 3 वर्षाच्या आत जर 2-2.5 कोटी रुपये कमवत असेल मित्रांनो, तर येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांनाही तेवढे पैसे मिळू शकतात. सिस्टीम ही जबरदस्त आहे. व्हिएतनाममध्ये जी कॉन्फरन्स झाली त्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी तिथेही बघायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जर समजलं तर तुम्ही, मला असं वाटतं की कामाला लागाल. आपले कॉईन विकण्यासाठी तुम्ही सुरुवात कराल. कोणी क्यू पोझिशनची वाट बघितली तर 2-2.5 वर्ष थांबा. क्यू पोझिशनची वाट न बघता फक्त 6 महिन्याच्या आत तुम्ही घातलेलं भांडवल 6 पटीनं तुम्ही इथनं पैसे मिळवू शकता. अशा पद्धतीनं सिस्टीमनं प्लॅन डिझाईन केलेला आहे. थोडंसं याच्यावर लक्ष करा, फोकस करा. जास्तीत जास्त लोकांना दुबईसाठी अचीव करा, बँकॉकसाठी अचीव करा आणि सिंगापूरसाठी अचीव करा. ज्या लोकांना बँकॉक, सिंगापूर अचीव करायचं असेल त्यांनी आपल्या लीडरबरोबर संपर्क करा किंवा आपले जे कोण ग्रुप लीडर, टीम लीडर मेंबर्स असतील किंवा ज्यांनी तुमचं अपलाईन असेल त्याच्याशी संपर्क करा. आणि जास्तीत जास्त आत्ता आपले $10मधले फेजमध्ये कॉईन कसे विकून आपल्याला जास्तीत जास्त पेमेंट आणि आपली ट्रिप कशी अचीव होऊ शकते याच्यावर फोकस करा. थँक्यू. जय शंकर, जय शंकर.